कुंभ राशीच्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, एक अनोखी ऊर्जा आता तुमच्या जीवनाच्या दिशेला बदलवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणींना, संघर्षांना आणि एकटेपणाला सामोरं जात होता, त्यांचा शेवट आता जवळ आला आहे. विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहून ठेवलं आहे. एक व्यक्ती जी तुमच्या नशिबाच्या वाटेवर येणार आहे. ती व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल, तुमचं दुःख हलकं करेल आणि तुमच्या मनात पुन्हा एकदा विश्वास जागवणार आहे. शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या विशेष दृष्टिकोनामुळे कुंभ राशीसाठी आकाशात एक दिव्य संयोग निर्माण होत आहे. हा संयोग म्हणजे नव्या सुरुवातीचा संकेत आहे. जीवनात एखादी खास व्यक्ती, मित्र, मार्गदर्शक किंवा प्रेमसंबंधाच्या रूपात येईल, ज्यामुळे तुमचं जग नव्या रंगाने उजळून निघेल. तर मित्रमैत्रिणींनो, तयार व्हा. पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानताय, श्री स्वामी समर्थ असेल, इतर कोणीही असेल, त्यांचं नाव कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला आधीच माहीत असेल किंवा पहिल्यांदाच तुमच्या जीवनात प्रवेश करेल. पण लक्षात ठेवा, तिचं आगमन हा योगायोग नाही, ही तुमच्या आत्म्याने मागितलेली कृपा आहे. तिच्या येण्याने तुमचं नशीब बदलणार आहे, अडथळे दूर होणार आहे आणि आयुष्यातील अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे नेणारा काळ सुरू होणार आहे. म्हणूनच सांगतेय, तयार राहा. कारण उद्यापासून अशी ग्रहस्थिती बनत आहे जी तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक परिवर्तन घेऊन येईल. विश्व तुमच्यासाठी कार्य करत आहे आणि ती व्यक्ती तुमच्याच दिशेने येत आहे. कुंभ राशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, उद्यापासून ग्रहांच्या हालचालीमध्ये एक दिव्य बदल होत आहे. शनी तुमच्या राशीवरून हलून लाभ भावात प्रवेश करत आहे, तर गुरु तुमच्या संबंध भावाकडे शुभ दृष्टिकोन टाकत आहे. या दोन ग्रहांच्या संयोगाने तुमच्या जीवनात एक विलक्षण ऊर्जा प्रवाहित होईल. ही ऊर्जा तुम्हाला नव्या व्यक्तीकडे, नव्या संबंधाकडे आणि नव्या सुरुवातीकडे नेणार आहे. तुमचं मन जे काही दिवसांपासून हरवल्यासारखं होतं, जिथे आशा संपली होती, तिथे आता पुन्हा नव्या किरणांची सुरुवात होणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक येईल. कदाचित एखाद्या अनपेक्षित ठिकाणी भेटेल, एखाद्या संवादातून, एखाद्या संधीमुळे किंवा एखाद्या मित्राच्या माध्यमातून. पण तिचं आगमन होताच तुम्हाला जाणवेल, हीच ती व्यक्ती जी माझ्या नशिबात होती. ती व्यक्ती तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येईल. ती तुम्हाला स्थैर्य, प्रेरणा आणि आत्मविश्वास देईल. कदाचित ती तुमची जीवनसाथी असेल किंवा ती एक अशी आत्मा असेल जी तुमचं मन शांत करेल. तिच्या बोलण्यातून तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. तिच्या नजरेतून तुमच्या मनातील ताण वितळून जाईल. या काळात कुंभ राशीच्या लोकांसाठी भावनिक उपचाराचा काळ सुरू होत आहे. ज्यांनी तुम्हाला दुखावलं, फसवलं किंवा दूर गेलं, त्यांची आठवण आता हळूहळू मिटेल. विश्व तुमच्या आयुष्यात त्या रिकाम्या जागेत नवीन, पवित्र आणि सच्चा संबंध आणणार आहे. शनी आता तुमचं रक्षण करेल, गुरु तुम्हाला दिशा दाखवेल आणि शुक्र तुमच्या मनात प्रेमाची आणि आनंदाची फुलं उमलवेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे आत्मसंबंधाचा पुनर्जन्म आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे दुःख भोगले, ज्या रात्री अश्रूंना जागवल्या, त्याचा शेवट आता इथेच होणार आहे. तुमचं नशीब पुन्हा उजळतंय आणि त्यामागे कारण आहे ती व्यक्ती जी तुमच्याकडे विश्वासाने पाठवली आहे. कदाचित ती तुम्हाला सध्या ओळखीच्या रूपात असेल, एखादा मित्र, सहकारी, नातेवाईक किंवा पूर्णपणे नवीन व्यक्ती. पण
तिच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होईल. तुमचं मन पुन्हा प्रेमाने, आत्मविश्वासाने आणि शांततेने भरून जाईल. शुक्राची दृष्टी तुमच्या प्रेमभावात आली की मनातील ओझं हलकं होतं आणि गुरु जेव्हा साथ देतो ना, तेव्हा प्रत्येक नातं हे दैवी बनतं. याच काळात तुम्हाला जीवनातला खरा साथीदार भेटू शकतो, जो फक्त सोबतच राहणार नाही तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक भाग बनेल. म्हणूनच कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, तयार राहा या दिव्य परिवर्तनासाठी. तुमच्या कर्माचा काळ आता फळ देण्यासाठी सज्ज आहे. विश्व तुमच्या बाजूनी उभं आहे आणि ती व्यक्ती तुमच्या दिशेने चालू लागली आहे. श्री स्वामी समर्थ. विश्वाचं हे संकेत तुम्हाला ऐकू येत असतील तर मनाने त्यांना स्वीकारा, कारण उद्यापासून तुमचं आयुष्य बदलणार आहे. कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या, ज्या नात्यांनी तुम्हाला तोडलं आणि ज्या काळाने तुम्हाला एकटं ठेवलं, आता त्याचा शेवट होत आहे. विश्वाने तुमच्यासाठी नवा अध्याय उघडला. या अध्यायात दुःख नाही तर समज आहे, एकटेपणा नाही तर सोबत आहे आणि संघर्ष नाही तर समाधान आहे. जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ती केवळ एक माणूस नसून विश्वाने पाठवलेला एक संकेत आहे. ती व्यक्ती तुम्हाला शिकवेल की प्रेम म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मशांती म्हणजे काय. या दिव्य संयोगाची जाणीव झाल्यावर तुमच्या मनातला सगळा अंधार नाहीसा होईल. तुमच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रकाश येईल आणि तुम्हाला जाणवेल की मी आता योग्य दिशेने चाललो आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे पुनर्जन्मासारखा आहे बरं का, मनाचा, आत्म्याचा आणि नियतीचा. म्हणूनच पुढील काही दिवसात विश्व जे संकेत देईल ते लक्षपूर्वक ऐका. स्वप्नांमध्ये, मनात किंवा एखाद्या व्यक्तीच्या नजरेतून तो संदेश तुम्हाला नक्की मिळेल. विश्व तुमच्या बाजूने आहे. तुम्ही जे शोधत होता ते आता तुम्हालाच शोधत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहो आणि या नवीन प्रवासात तुम्हाला शांतता, प्रेम आणि समाधान मिळो. लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. जगाला नेहमी फक्त परिणाम दिसतात, प्रयत्न नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमचा खरा दैव आहे. संघर्ष म्हणजे थांबवणं नाही, तो तुमच्या सामर्थ्याची परीक्षा असते. जितका संघर्ष मोठा तितकं यशही भव्य असतं. काळ कोणाचाच कायम नसतो बरं का. आज जे तुम्हाला खाली ओढत आहे ना, उद्या त्यांनाच वर बघावं लागणार आहे. नशीब कधीच तयार लोकांकडे येत नाही, ते तयार करण्यासाठी येतं. तुमचं नशीब तुम्हाला घडवायचं आहे. विश्व कधीच तुमच्या विरोधात नसतं, ते फक्त पाहतं तुम्ही स्वतःसाठी किती प्रामाणिक आहात. जसा विचार कराल तसं विश्व उत्तर देतं. अंधार कितीही गडद असो, पण एक छोटी आशा प्रकाश बनून उभी राहते. आशा कधीही सोडू नका. दुसऱ्यांशी स्पर्धा करू नका, कारण तुम्ही त्या एकमेव आत्मा आहात, तो या जगात पुन्हा कधीच जन्माला येणार नाहीये. शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही, ती तुमचं आत्मबल दाखवते. शांत माणूस जेव्हा बोलतो तेव्हा जग ऐकतं. ज्या क्षणी तुम्ही मी करू शकतो असं म्हणतात ना, त्या क्षणापासून विश्व तुमचं रक्षण करायला लागतं. जीवन बदलण्यासाठी मोठी जादू लागत नाही, फक्त मन बदललं तरी नियती बदलते. प्रत्येक सूर्योदय तुम्हाला नवीन संधी देतो. ती ओळखा, ती स्वीकारा. जर ही भविष्यवाणी तुमच्या मनाला भिडली असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द फक्त तुमच्यासाठी आहे, तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटू मग पुन्हा अशाच नवीन आणि वेगळ्या माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.